पुण्यात आज राजकीय हालचालींना वेग आला आहे। जिल्ह्यातील काही प्रमुख नेते आणि निवडणूक लढण्यास इच्छुक उमेदवारांची बैठक पार पडली आहे। काही तालुक्यात एकत्र तर काही ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने लढण्याची भूमिका असल्याचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले। चिन्हाबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। एक आपण समजून घ्या, जसं मी काली सांगितलं त्याच्या आधी सांगितलं की काही जिल्हा परिषदा ज्या आहेत तिथं असणाऱ्या जिल्ह्याच्या प्रमुख दोन्ही पक्षातले यांना आपण तिथं विश्वासात घेणार आहोत आणि मग त्या जिल्ह्यात कसं आपण लढायचं, त्या जिल्ह्यातला ठराविक तालुक्यामध्ये कसं लढायचं हे तिथं असणारे पदाधिकारी ठरवणार होते। जेव्हा असं ठरलं गेलं तेव्हा आज काही जिल्ह्यातले प्रमुख इथं आले होते, अजितदादांच्या पक्षाचे सुद्धा होते आणि जिथं कुठं काही कार्यकर्ते जे इच्छुक होते एकत्रित लढायला आमच्या पक्षातले सुद्धा इथं आले होते। आणि मग जेव्हा आपल्या पक्षातले कार्यकर्ते इथं आले असतील तर एक त्यांचा सहयोगी कार्यकर्ता म्हणून इथं येणं, त्यांच्या चर्चेत सहभाग घेणं ही माझी सुद्धा जबाबदारी त्या ठिकाणी होती। त्यामुळे काही ठराविक तालुक्यामध्ये कार्यकर्ते म्हणतात एकत्रित लढायचं आणि मग त्या तालुक्याची बैठक इथं असल्यामुळे त्या तालुक्यांच्या कार्यकर्त्यांबरोबर मी सुद्धा त्या बैठकीत होतो। त्यामुळे काही तालुक्यांमध्ये आम्ही एकत्रित लढणार आहोत कारण का तिथल्या उमेदवारांची इच्छा आहे, कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि काही तालुक्यांमध्ये आम्ही वेगवेगळं सुद्धा त्या ठिकाणी लढू शकतो। ब्युरो रिपोर्ट, लोकवाहिनी मीडिया, पुणे।